वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता हि धरा दातारा करुणाकर वर्मते देवी भूगुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मायबाभाऊ, मी तुम्हाला उद्धरण प्रकरण समजावून सांगत आहे. तर काल उद्धरण प्रकरणाचे 13 वचनं झालेली आहेत. तिथून पुढं आपल्याला बघायचं आहे. काल सर्वज्ञ म्हणते एका प्रेम संचरिती. एका म्हणजे कोणला? ज्यानं भूतभजन घातलं त्याला ज्ञान होत आहे आणि ज्ञानानं मोक्षाची म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होते. आणि ज्यानं पूर्वभजन घातलं त्याला प्रेम होतं आहे परमेश्वराचं आणि प्रेमानं ईश्वराची म्हणजे कैवल्याची प्राप्ती होते. ईश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक ईश्वर आणि ब्रह्म. परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत, एक ईश्वर आणि ब्रह्म. तुम्हाला हे सर्व या गमक नावाच्या पुस्तकामध्ये मी क्लिअर करून दिलेलं आहे. मायेच्या स्वरूपाचे 2 विभाग ते पण सांगितले आणि हे ईश्वर परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत हे पण ह्या पुस्तकामध्ये सांगितलं. हे पुस्तक 9 प्रकरण समजण्यासाठी अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. तर परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग आहेत, एक ईश्वर आणि दुसरं ब्रह्म. ईश्वराला कैवल्य असे म्हणतात आणि ब्रह्माला मोक्ष असे म्हणतात. तर कैवल्याची प्राप्ती कशाने होत आहे? आयतुक मायापूर भजन जर घडलं तर जीवाला परमेश्वर प्रेम देतात त्या माणसाला आणि प्रेम दिल्यानंतर मृत्यूनंतर त्याला ईश्वराची म्हणजे कैवल्याची प्राप्ती होते. आणि ज्या माणसाला भूतभजन घडलं त्या माणसाला ज्ञान होतं आहे आणि ज्ञानानं म्हणजे ब्रह्माची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. तर एका प्रेम संचरिती म्हणजे ज्याला पूर्वभजन घडलं आहे त्या माणसाला प्रेमाचा संचार करतात. आणि प्रेम बोली जे भक्ती बोली. प्रेम म्हणजे भक्ती आणि भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम संचार झाल्यानंतर काय होते? प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव ये तिने उचलून जाते. प्रेमाचा संचार हा दृष्टीद्वारे करतात. जसा बायसाला पैठणमध्ये दृष्टीद्वारे संचार केला. त्या महादेवा भट्ट होता त्याला पण दृष्टीद्वारे संचार केला. तर असा प्रेमाचा संचार प्रेम हा परमेश्वराचा आंतर्याग आहे आणि त्याचा संचार परमेश्वर दृष्टीद्वारे करतात. तर मग प्रेम संचार मात्र काय होते? मग विकार म्हणजे स्त्री संबंधी किंवा विकाराची काय व्याख्या सांगितली? देव म्हणजे पदार्थासंबंधी म्हणजे अंगसारखा होणे याला विकार असं म्हणलेलं आहे देव. आणि विकाराची सुरुवात कुठून होती? बाहेर बसवल्या परतून पाहिल्या अमेधी विकार. तिथून जो विकार सुरू होतो तर तो विकार जातो स्त्री सेवनेवर. तर मग हा जो विकाराची शून्यता करायची आपल्याला, विकल्पाची शून्यता म्हणजे इतर देवतेवर आपलं मन गेलं न पाहिजे, त्याचं भजन आपण पूजन केलं न पाहिजे. त्याची विकल्पाची शून्य करायची. स्वभाव म्हणजे 8 आहेत आपले: मळ मूत्र शीत उष्ण भय निद्रा सुधा पिपाशा ये तिने उच्छेदून जातात. म्हणजे त्या राहत नाहीत, त्या भक्ताच्या ठिकाणी त्या राहत नाहीत. भक्ताचे सकाळी सन्निधानी चेतात होय. आणि भक्ताला नेहमी नित्य संबंध असतो आणि त्या भक्ताला परमेश्वर स्वरूप नेहमी दिसत असतं आणि त्यामुळे परमेश्वराला सोडून तो कुठं जात नाही. आणि गेला तर मग परमेश्वर सोडून गेले असं त्याला समजलं की तो भक्त योगिनूर आहे, म्हणजे तो भक्त मृत्यू पावतो. तर मग स्वभाव येतील उचून जाते. भक्ताचे सकाळी सन्निधानी चेतात होय. भक्ताच्या नेहमी परमेश्वर संग राहतात आणि
त्याचं नेहमी त्याचं जे मळ म्हणजे कर्म मळ जे आहे तर ते सगळं परमेश्वराच्या सन्निधानीत शाळण होतं आहे. सगळी चिंतार्थ होय भक्ताशी श्रीमूर्तीवरी साध्य साधन अशी प्रतीती. तर मूर्ती म्हणजे काय? मूर्ती म्हणजे पुन्हा म्हणजे सुखी श्रीमंताच्या घरी जन्म झालेल्या म्हणजे शाब्दज्ञानी शाब्दज्ञान चरित झाल्यानंतर मृत्यूनंतर त्याचा जन्म सुखी श्रीमंताच्या घरी होतो आणि तिथून मग परमेश्वर 12 वर्षांनी त्याला काढून घेऊन जातात. तर त्या 12 वर्षाला जो परमेश्वर काढून घेऊन जातात उभयदृश्य अवतार, तर त्या परमेश्वराला श्रीमूर्ती असं म्हणलेलं आहे. त्या श्रीमूर्तीवरील भक्ताची कशी प्रतीती आहे? भक्ताची श्रीमूर्तीवरील साध्य साधन अशी प्रतीती. हेच माझं साध्य आहे आणि हेच माझं साधन आहे अशी त्याला ठाम विश्वास असतो, प्रतीती असते. आणि प्रापक बोध. प्राप्य म्हणजे प्राप्त करायचं जे आहे ते हेच मूर्ती आहे आणि प्राप्त करून देणारी बी मूर्ती मला हीच आहे असा त्याला बोध होतो. भक्त साध्य साधना कार्य आकारले. माझं जे साध्य आहे ते साधन होऊन आलेलं आहे. करचरंत ब्रह्म हे अशी भक्ताची प्रतीती. आणि हे डोक्यापासून तर पायापासून तर डोक्यापर्यंत सगळं ब्रह्मच ब्रह्म हे असं भक्ताला वाटत असते. आणि भक्ताला म्हणजे 4 कळकीचे प्रेम असते. तर 1 2 3 4 असे. तर त्या 4 कळकीच्या प्रेमियाला परमेश्वराचं स्वरूप 24 तास दिसत असते. आणि मग ते जर दिसलं नाही परमेश्वरानं म्हणजे तो वियोग दिला भक्ताला असं समजलं, पण ते सोडून गेले की परमेश्वर सोडून गेले असं म्हणलं की भक्त योगी नुरे. भक्ताला योग सहन होत नाही देवाचा आणि तो मृत्यू पावला जातो. त्याला मृत्यू येतो. भक्ताला नित्य संबंध असतो. तर एका जीवाप्रती आता हे झालं प्रेमी याची गोष्ट. एवढं प्रेमी याबद्दल आलेलं आहे सांगितलं. आता ज्ञानी याचं काय? एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर आपले अस्तित्व साधिते. म्हणजे एका जीवाला परावाणीतून परज्ञान म्हणजे गिरावाणीतून म्हणजे जीवाची जी वाचे आहे तर त्या वाचेमधून परमेश्वर आपलं ज्ञान जीवाला देतात. अस्तित्व साधिते म्हणजे जीवाला देतात. मग आणि जे ज्ञान झाल्यानंतर काही अनुसरतात आणि काही अनुसरत नाही. एक अनुसरती आणि एक न सरती. ननुसरती ते प्रमादी हे बोली जाते. जे अनुसरत नाहीत त्याला प्रमादी म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणारे असं समजावा. आणि त्याला सृष्टी शून्य होती आणि त्याला ही सृष्टी शून्य होती. पुन्हा ह्या सृष्टीमध्ये परमेश्वर त्याला ज्ञान देत नाहीत आणि ह्या सृष्टीमध्ये त्याचा उद्धार होत नाही. ह्या सृष्टीमध्ये त्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही. त्यामुळं सृष्टी शून्य असं म्हणलेलं आहे. अनुसरल्याचे आगंतुक कुंठे अनारब्ध सुंखे प्रारब्ध भोगसेव. 3 प्रकारचे कर्म असतात. आगंतुक, अनारब्ध आणि प्रारब्ध. आगंतुक म्हणजे कसे मानसिक कर्म आणि आगंतुक अनारब्ध म्हणजे वाचिक कर्म आणि प्रारब्ध म्हणजे भोगावायचे कर्म. तर त्याचे अनुसरल्याचे आगंतुक कुठून जात आहे, अनारब्ध सुकून जात आहे, पण प्रारब्ध मात्र भोगावंच लागतं त्याला. अनुसरल्याशी कर्मसव भोगू नाही देवस्व भोगू. आणि जो अनुसरलेला पुरुष आहे त्याला कर्माची गती नाही. आपल्या सगळ्या बाकीच्या लोकांना जे अनुसरले नाहीत त्याला कर्माची गती आहे. परंतु परमेश्वर जो अनुसरल्याशी कर्मसव भोगू नये देवस्व भोग. देवाच्या नियमाप्रमाणे भोग आहे. अनुसरल्याशी देवत्व तिरेचे तो होणे नाही. म्हणजे अनुसरलेला जो माणूस आहे तो पुण्य संबंधाला जातो. जर त्यानं चांगलं आचरण केलं पुण्य संबंधाला जातो आणि पुण्य संबंधाला गेल्यामुळं त्याला परमेश्वर काढून घेऊन जातात त्याच देहावर आणि पुन्हा मोक्ष देतात किंवा कैवल्य देतात. मग त्याला देवत्व तिरेंचं तो होण्याची काय गरज आहे? तर त्याला पुन्हा मनुष्य देहच मिळत नाही ना त्याला, किंवा कोणताच देह मिळत नाही. त्यामुळं त्याला देवत्व तिरेंचं तो होणे नाही. ज्ञानी अशी श्रीमूर्तीवरी साधन प्रतीती. आणि ज्ञानीला बी परमेश्वर त्या
पुरुषसंबंधी याच्या घरून काढून आणतात आणि ज्या परमेश्वराने त्याला काढून आणलं त्या श्रीमूर्तीवर ज्ञानीयाची प्रतीती कशी आहे? साधन प्रतीती. फक्त हे माझं साधन आहे आणि ते साधन मला कैवल्याला नेऊन घालणार आहे किंवा मोक्षाला नेऊन घालणार आहे. कैवल्य जाता हा, मोक्ष जाता हा, अशी ज्ञानी अशी प्रतीती असते. आणि त्याची प्रतीती कशी आहे? साधन प्रती. हे फक्त माझं साधन आहे, त्याला साध्य समजत नाही, साधन समजतो. आणि प्रापक बोध म्हणजे प्रापक बोध म्हणजे फक्त प्राप्त करून देणारा आहे हा माझा, असा त्याला बोध होतो. कैवल्य दाता हा, मोक्ष दाता हा, अशी ज्ञानी अशी प्रतीती. हा माझा कैवल्य पदापर्यंत मला हा पोहोचविणारा आहे, मला मोक्षपदापर्यंत मला हाच पोहोचविणारा आहे, अशी ज्ञानी याला प्रतीती असते. मग तो काय करतो? अनुसरतो. मग तो अनुसरून संधानिकरी या परियोग्य होय, त्याशी परमेश्वर सत्ता ज्ञान दान करते. सत्ता दान करणं म्हणजे काय करतात? ती तर पुढं सांगितलंय की कौनीय की अवसरी सकळ मळाचे परिचालन करून परमेश्वर जीव आपली सत्ताशक्ती संचरती मागोते मळ घालते. एक माणूस आहे, तो माणूस त्या बारवात उतरला, पाणी पिलं, त्याच्यावर हिरवा थर आलेला होता. तो हिरवा थर त्यानं आपल्या हातानं सारला आणि पाणी पिलं. तो थर येणं जशाल तसा होत असतो पुन्हा. त्याप्रमाणे आपल्या जीवस्वरूपावर जीवस्वरूप आहे खाली, केवळ जीवस्वरूप, त्याच्यावर अनादि आहे, त्याच्यावर आद्यमळ आहे आणि त्याच्यावर इतर देवतेचे 81 कोटी 6 लक्ष 9 देवतेचे मळ आहेत. त्या 81 कोटी 6 लक्ष 9 देवतेच्या मळाला असं त्या हिरव्या याच्याप्रमाणे परमेश्वर सारतात आणि मधात अनादि आणि आद्यमळ असतो. त्या अनादि आणि अज्ञानाला छिद्र पाडतात आणि मधात केवळ स्वरूप आहे जीवाचं, त्या केवळ स्वरूपी ज्ञानाचा संचार करतात, अप्रोक्ष ज्ञानाचा संचार करतात. कौनीय की अवसरी सकळ मळाचे परिसारण करून एका अवसरामध्ये सकळ मळाचे परिसारण करतात आणि परमेश्वर जीव आपली सत्ताशक्ती संचरी सत्ता ज्ञान त्याला देतात आणि ते ते मळ जसेल तसे होऊन बसतात. सत्ता बोलीजे सुत्या बोलीजे अविचारित ज्ञान बोलीजे. हे ज्ञान कसं आहे? त्याला अशी सूचना होते की मला आता पुन्हा देवतेकडे जायचं काम नाही, मला मोक्ष मिळणार म्हणजे मिळणार, अशी त्याला सूचना होती. सत्ता बोलीजे सुच्या बोलीजे अविचारित ज्ञान बोलीजे. ते ज्ञान असं आहे की तिथून आता त्या जीवाला खाली येणे नाही, अविचार होऊ नाही. तर सत्ता ते विदित आणि जे शब्दज्ञानामध्ये आपल्याला सांगितलेलं असते, जीव असा आहे, देवता तसे आहेत, प्रपंच तसा आहे, परमेश्वर तसा आहे, तो चारी पदार्थ इथं बरोबर दिसतात आपल्याला. त्याला सत्ता ते विदित असे म्हणतात. सत्ताज्ञान तेच अप्रोक्ष ज्ञान. सत्ताज्ञान म्हणजे अप्रोक्ष ज्ञान. सत्ताज्ञान झाल्यानंतर तो जीव काय करतो? जीवाला काय होतं आहे की असेच कर्मजारी म्हणजे अनेक सृष्टीचे अनंत याचे त्याला कर्म कळून जातात. कर्मशाळेने उपाय बी जाणल्या कळतो त्याला आणि त्याच्यामध्ये येणारे विघ्न बी त्याला कळतात. विघ्नाचं शमन कसं करावं हे बी त्याला कळतं आहे. तो परमेश्वराचा त्याला नेहमी सन्निधान नसते. कोणाला? ज्ञानी याला. प्रेमी याला जसं नेहमी सन्निधान असतं तसं ज्ञानी याला नेहमी सन्निधान नसतं. तर तो मग जेव्हा परमेश्वर झोपलेले असतात, पौडलेले असतात, त्यावेळेस सन्निधान असतं. ज्यावेळेस दूरदेशी निघून गेलेले असतात, काही कार्य असतो, त्यावेळेस देखील सन्निधान असतं. तर ते सन्निधानी शाळतो किंवा असन्निधी लांब जाऊन शाळतो. आता सन्निधानी तोकडेनी बहुत शाळते म्हणजे सन्निधानात परमेश्वराच्या कमी वेळात जास्त कर्माचं शाळण होतं आहे आणि असन्निधानी जेथली शाळा आहे ती तेथली शाळेत. जेवढं शाळेत जाईल तेवढंच ते शाळेत जातात. सत्ताज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी आदिनाहुती आणि दैव विघ्न. सत्ताज्ञान झाल्यानंतर म्हणजे अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर विकारसृष्टी म्हणजे आणि कर्मसृष्टी आणि दैवसृष्टी. हे काय मी सांगतो तुम्हाला. आपल्या ह्या गमकमध्ये मी हे लिहून गेलं आहे की 1 ते 4 देवता, कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग ह्या 72 कोटी देवता आहेत. तर त्यापैकी 36 कोटी स्त्री देवता आहेत. त्याला
विकारसृष्टी असे म्हणतात. आणि 36 कोटी पुरुष देवता आहेत, त्याला कर्मसृष्टी असे म्हणतात. आणि ह्या झाले 4 स्थानीचे देवता, विकारसृष्टी कर्मसृष्टी. आता त्याच्यानंतर 5वं स्थान म्हणजे सत्यकाळ श्रीकोण श्रीरामदी अष्टभैरव विश्वरूप आणि चैतन्य. तर हे जे 5 स्थान आहेत, त्या 5 स्थानीच्या 9 कोटी 6,10 देवतेला दैवसृष्टी असे म्हणतात. हे यामध्ये गमकमध्ये मी सगळे लिहून दिलेलं आहे. तर सतज्ञान झाल्यानंतर विकारसृष्टी, सतज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी आधीन होतात. म्हणजे कारण शब्दज्ञानामध्ये त्याला 1 ते 4 देवतेचं एवढी ताकद येते त्यामध्ये, म्हणजे त्या साधकामध्ये. आणि अप्रोक्षामध्ये चिजड माया एवढी येते. म्हणजे चिजड माया ह्या 4 देवतेच्या उंच आहे असल्यामुळं ते सत्ताज्ञानीचे जे सत्ताज्ञान झाल्यानंतर विकारसृष्टी कर्मसृष्टी अधीन होतात. म्हणजे त्याला विघ्न करू शकत नाहीत त्या. कारण याची जी सृष्टी याची जी शक्ती आहे अप्रोक्ष ज्ञानाची, त्याची शक्ती त्या 4 देवतेच्या वर गेली, म्हणजे 9 पर्यंत गेली. आणि त्यामुळं एका ब्रह्मांडाची सत्ता त्याच्या हातात आली. त्यामुळं ते काय सत्ताज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी आधीना होती. पण दैव विघ्न म्हणजे 5 ते 9 देवता मात्र विघ्न करतात. ब्रह्मादिक आपल्या तर त्या ब्रह्मादिक म्हणजे 5व्या स्थानीचे सत्यकार्य कुटीचे ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्याच्या 3 देवता आणि वरच्या सगळ्या देवता तर ह्या अप्रोक्ष ज्ञानाला विघ्न करतात. आणि कसे विघ्न करतात तर हे मायबापो मी तुम्हाला उद्याच्या पाठामध्ये सांगतो. तर आजपर्यंत एवढंच मी सांगतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.